नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आपण पेरू चाट करणार आहे। इथं 2 पेरू आहे बघा, छान असे फ्रेश आहे। तर इथं मी जास्त पिकलेले पेरू घेतले नाही, तर हे पेरू आपल्याला सहज मार्केटमध्ये मिळतील। तर इथं हे पेरू मी अजिबात विकत आणलेले नाही, हे माझ्या अंगणातल्या पेरूच्या झाडाचेच हे पेरू तोडून मी आता मस्तपैकी पेरू चाट बनवत आहे। तर आपण पेरू चाट बनवायला सुरुवात करूया, पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त आपण असा चमचमीत आंबट तिखट चवीला भारी लागणारं पौष्टिक असं पेरू चाट बनवायला सुरुवात करूया। आता सगळ्यात अगोदर इथं माझ्याकडे 2 पेरू आहे आणि हे पेरू मी मस्तपैकी धुवून घेतले आहे। बघा, जास्त पिकलेले पेरू घ्यायचे नाही, तर असेच नॉर्मल पिकलेले पेरू घ्यायचे। आता याला मी कट करून घेते। तर याच्या मी छान अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेते। बघा, इथं छान प्रकारे मी पेरू कट करून घेतला आहे, छान याच्या फोडी करून घेतल्या। तुम्ही बघू शकता आतील भाग मस्त असा गुलाबी आहे। तर हा गुलाबी कलरचा पेरू आहे, पिकला की आणखी याला छान गुलाबी रंग येतो। तर पेरू चाट बनवण्यासाठी अर्धा पिकलेला पेरूच घ्यायचा, पण जास्त प्रमाणात कच्चा घेऊ नका। तर इथं हा पेरू अर्धा पिकलेला आहे, याच्यात गोडपणा आलेला आहे। तर सगळ्या अशा मी मोठे मोठे छान फोडी करून घेतल्या, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला घ्यायचं एक बाउल। तर या फोडी मी या बाउलमध्ये घालून घेते। मार्केटचं पेरू चाट तुम्ही खूपदा खाल्लं असेल, घरचं सुद्धा बनवून खा, तुम्हाला नक्की आवडेल। तर यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट आहे, चवीनुसार मीठ आणि इथं अर्धा चमचा चाट मसाला आहे, हा यामध्ये घालून घ्यायचा। सगळ्या बाजूनी इथे मी घालून घेतला आहे। आता यावर ठेवायचं झाकण, अशी प्लेट ठेवायची आणि छान हे टॉस करायचं याला। हे बघा, असं घट्ट पकडायचं आणि असं टॉस करायचं, किंवा मग तुम्ही एखाद्या डब्यामध्ये सुद्धा भरून हे छान असं टॉस करून घेऊ शकता, जेणेकरून हा मसाला सगळ्या बाजूला लागेल। व्यवस्थित असं टॉस करून घ्यायचं आणि इथं तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूला मस्त असा व्यवस्थित मसाला लागला आहे। तर एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता तुम्ही इथं बघू शकता सगळ्या बाजूला छान मसाला लागला आहे। बघा, काय भारी दिसते। तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलंच असेल ना। कमीत कमी याला एखादा मिनिट लागतो आणि पटकन असं बनवून तयार होते। तर बघा, मस्त असं पौष्टिक, खाण्यासाठी परफेक्ट आहे। तर बाहेरचं खाणं तुम्ही विसरून जाल, असं पेरू चाट घरीच बनवा। तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली लगेच कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशीच छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।